म्हणजे असं ती बोलत होती? अगं तिचं लग्न आधीच ठरलंय. जेव्हा ती लंडन मध्ये होती ना तेव्हा एका आफ्रिकन मुलाशी तिचं लग्न ठरलं. हो का? पण काय ग, तू आज का चौकशी करते तिची? अगं काही नाही, माझ्या मावस बहिणीच्या चुलत दिराचा मुलगा होता, त्याच्यासाठी मुलगी बघतायत म्हणून मी म्हटलं की ही आहे ओळखीची, कोणी असेल मुलगी तर सांगा मला. ओके चल बाय बाय. हो हो चल ठेवते मी फोन. अचानक कसा काय फोन केला हिने? हिने माझं बोलणं ऐकलं की काय? या मम्मा अचानक कुठून आल्या? शे, मला इथून सटकायला हवं, नाहीतर यांना माझा प्लॅन कळेल. ही संचिता एवढ्या रात्री कुठे चालली आहे? ए थांब, कुठे निघाला तू? आज जायला अलाउड नाहीये. मला या घरी बोलवलंय. कोणी बोलवलंय? सगळे चोर ना असंच म्हणतात. आज जायचं नाहीयेस तू, चल निघ इथून. काय बोलला? म्हणजे ह्या कपड्यावरनं तुला का मी चोर वाटतोय का? ह्या घराच्या मालकीण आहेत ना, त्या मालकिनीने मला बोलवलंय. मला जाऊ दे. ए नाही बोललो ना, आज जायचं नाहीयेस. जातोयस की पोलिसांना बोलू? अरे मला जाऊ दे म्हटलंय ना. नाही जायचं. थांब. बाळू बाळू बाळू, काय चाललंय? आणि कोण आहे हा? बघा ना मॅडम, हा आज शिरत होता. अडवलं तर म्हणतोय मालकीनबाईंनी बोलवलंय मला. आता शालिनी मॅम कशाला बोलवतील याला? हा ना नक्कीच चोर आहे. चोर कोणाला म्हणतो? शांत बसा. आणि तू शांत बसा दी. सिक्युरिटी आहे तो आमचा, त्याची ड्युटी करतोय तो. बाळू, तुला मम्मानी बोलवलंय, तू जा, मी बघते याच्याकडे. ठीक आहे मॅडम. हा काय रे, कोण आहेस तू? इथे आमच्या बंगल्यात कशाला आलास? मूर्खायस का रे? बाहेर थांबायला सांगितलं होतं ना मी, इथे कशाला आलास तू? चुकलं माझं मॅडम, पण एवढं मोठं घर बघायला चान्स कधी मिळणार, म्हणून घेतला आपलं चान्स. पण मॅडम मला एक कळत नाही, सण नाही, एखादी तीत नाही, मग तुम्ही मला बोलवलंच कशासाठी? तुमचं झालं असेल तर सांगू. ऐका, कळलं? हो मॅडम. अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, हे असलं आम्हाला काय जमणार नाही. असलं अपवित्र काम आम्ही कधी करत नाही. आत्ता करशील? आता ही लक्ष्मी येते म्हणल्यावर नाही कशाला म्हणायचं. करतो तुमचं काम. हा